उद्या राज्यभरातील ज्या 12 जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्यात त्याचे निकाल लागणार आहेत। आपण जर पाहिलं तर मी सध्या छत्रपती संभाजीनगरातील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयामध्ये आहे आणि इथेच ही स्ट्रॉंग रूम आहे। या स्ट्रॉंग रूममध्ये तालुक्यातील ज्या काही EVM मशीन आहेत, मतपेट्या आहेत, त्या ठेवण्यात आलेल्या आहेत। कालचा जो सगळ्या काही निकाल आहे तो आता या रूममध्ये आपल्याला पाहायला मिळतो। पण ह्या रूमची सुरक्षा म्हणून आपण जर पाहिलं तर जागोजागी CCTV लावण्यात आलेला आहे। एवढेच नाही, उद्या काउंटिंगच्या दिवशी जे कार्यकर्ते येणार आहेत त्यांना बसण्यासाठी इथे मंडप आणि खुर्च्यासुद्धा लावण्यात आलेल्या आहेत। आपण जर पाहिलं तर महानगरपालिकेला काउंटिंगच्या दिवशीच काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता, त्याच्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून यावेळेस चांगला बंदोबस्त आपल्याला लावल्याला पाहायला मिळतोय। स्ट्रॉंग रूमच्या मध्ये जाता वेळेस ज्या बॅरिकेड्स पाहायला मिळत आहेत, त्याचबरोबर पोलीस यंत्रणाही ते सज्ज झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते। एवढंच नव्हे तर आज अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे आता त्यांच्याशी एक चर्चा करत आहेत, त्यांना प्रशिक्षण देत आहेत। उद्या कशा प्रकारे काय काय करायचं हे सगळं या प्रशिक्षणामध्ये सांगण्यात आलेलं आहे। जिल्हाधिकारी आता या स्ट्रॉंग रूममध्ये आलेले आहेत आणि ते अधिकाऱ्यांशी बोलत आहेत। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर कोणता अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने चोख असा बंदोबस्त इथे आपल्याला पाहायला मिळतोय। मी रामबुदवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर। सर, मतमोजणी आहे। मतमोजणीसाठी कशी यंत्रणा कामाला लावलेली आहे? तुम्ही स्वतः येऊन या ठिकाणी पाहणी करताय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका काल जिल्हाभरात शांततेत पार पडलेल्या आहेत। 73% मतदान, अतिशय भरघोस मतदान जिल्ह्यामध्ये झालंय। मी सर्व मतदारांचे प्रथम मनापासून अभिनंदन करतो। आज सर्वत्र जिल्ह्यामध्ये मतमोजणीचे दुसरं प्रशिक्षण सत्र सुरू आहे। जे मतमोजणीसाठी जे अधिकारी कर्मचारी नियुक्त केले त्यांचं पुरेसं प्रशिक्षण जिल्हाभरामध्ये आज घेण्यात येत आहे। मतमोजणीची संपूर्ण तयारी झालेली आहे। उद्या प्रत्येक तालुका मुख्यालयामध्ये सकाळी 10 वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे। त्यामध्ये मुख्यतः पोलीस बंदोबस्त हा जो एक संवेदनशील विषय असतो, त्यामध्ये पोलीस बंदोबस्त पुरेसा लावण्यात आलेला आहे। त्यांचं सुद्धा प्रशिक्षण घेण्यात आलेलं आहे आणि अतिशय शांततेत मतमोजणीची सुद्धा प्रक्रिया पार पडेल यामध्ये काही शंका नाही। दुसरं म्हणजे जे बळ वापरलं जातं, म्हणजे पोलीस यंत्रणा असेल, कारण काही ठिकाणी आपण पाहताय निवडणूक मतदानाच्या रिझल्ट वेळी कुठेतरी गोंधळ निर्माण होतो, हे कसं तुम्ही निर्णय? नाही, निश्चितपणे मतमोजणीचा निकाल ऐकण्यासाठी उत्सुकता फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे। खूप मोठी गर्दी प्रत्येक ठिकाणच्या मतमोजणी केंद्रावर होणार आहे हे अपेक्षित धरूनच आम्ही बैठकीमध्ये या सर्व विषयाची चर्चा करूनच बंदोबस्त प्लॅन तयार केलेला आहे आणि मतमोजणी केंद्राच्या एकदम जवळ लोक येणार नाहीत याची दक्षता घेऊन पब्लिक ॲड्रेस सिस्टीमच्या द्वारे, लाऊडस्पीकरच्या द्वारे लोकांना प्रत्येक मतमोजणीच्या फेरीचा इत्तेभू निकाल वेळोवेळी दिला जाईल यासाठी आम्ही व्यवस्था केलेली आहे आणि प्रत्येक राऊंडचा निकाल मतदारांना लवकरात लवकर कळेल याची दक्षता घेण्यात आलेली आहे। त्याचबरोबर मीडियाना सुद्धा वेळोवेळी तातडीनं निकालाच्या फेरीची माहिती मिळेल यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुद्धा एक नियंत्रण कक्ष निर्माण केलेला आहे आणि उत्साहापोटी काही ठिकाणी गोंधळ होण्याची शक्यता आहे, त्या दृष्टिकोनातून पुरेसा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। मला खात्री आहे कुठेही काय अनुचित प्रकार घडणार नाही। ठीक आहे, थँक्यू सर।